आज दिनांक 15 मई 2024 को चंद्रपुर शहर के सुमित्रा नगर बस्ती में पिछले 3 सालों से अमृत योजना से पानी नहीं मिलने के कारण वार्ड वासियों ने ताड़ोबा रोड को जाम कर रास्ता रोको आंदोलन किया, जिसमें बड़ी संख्या में 500 वार्ड वासियों की मौजूदगी रही। बता दें, चंद्रपुर शहर के पूर्व नगर सेवक सुभाष कासम गोटुवार और सामाजिक कार्यकर्ता मंजूश्री कासम गोटुवार ने वार्ड वासियों की पानी की समस्या के लिए बार बार महानगर पालिका में गुहार लगाई, पर महानगर पालिका के अधिकारियों के सर पर जूं तक नहीं रेंगी, जिसके चलते पूर्व नगर सेवक सुभाष कासम गोटुवार को वार्ड वासियों की गंभीर समस्या के लिए रास्ता रोको आंदोलन करने पर मजबूर होना पड़ा। वहीं सुभाष कासम गोटुवार ने बताया कि राष्ट्रवादी नगर और द्वारका नगर के नागरिकों को मानसून के दौरान मकान तोड़ने का नोटिस दिया गया है, जिसे तत्काल स्थगित किया जाए। आंदोलन में मंजूश्री कासम गोटुवार के मार्गदर्शन में बड़ी संख्या में वार्ड की महिलाओं की मौजूदगी रही और ताड़ोबा रोड को जाम कर आंदोलन किया गया। वार्ड वासी आक्रोश में थे और उन्होंने कहा कि उनकी पानी की समस्या का समाधान नहीं होता है तो वे आगे चलकर महानगर पालिका में ताला ठोको आंदोलन करेंगे। आंदोलन में बड़ी संख्या में महिलाओं और पुरुषों की मौजूदगी को देखते हुए पुलिस प्रशासन ने बंदोबस्त चाक चौबंद रखा और आंदोलन को शांतिपूर्वक खत्म करने के लिए पुलिस प्रशासन कामयाब रहा है। वहीं महानगर पालिका के इंजीनियर विजय बोरीकर ने आश्वासन दिया है कि 10 दिनों के अंदर पाइपलाइन का काम पूरा कर दिया जाएगा और पानी की सप्लाई शुरू कर दी जाएगी। एका पण नवी पाणी येते आणि नवीन अमृत लाईन जी सुरू झाली 3 वर्षापूर्वी, त्या अमृत लाईन सुरू झाली। ते मोले साहेबांचा आता मला फोन आला काम सुमित्रा नगर बस्तीला न्याय, गरीब नागरिकांना न्याय, हमारी मांगे पूरी करो, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। सुमित्रा नगरला पाणी हमको देते था टाइमाला दादा, आम्हाला पाणी पाहिजे, पाण्यासाठी बहुत मुश्किल चालत आहे। आम्हाला जेवण नको दिलं तर टाइमाला आम्हाला पाणी पाहिजे, जेवण ना दिलं तर वाटते पाण्यासाठी जीव जाते, आम्हाला पाणी पाहिजे। 5 वर्ष झाला पाणी न भेटत दादा, आम्ही पोटातून कामाला जातो, मुला बाला सोडून त्याने तरी पाण्याला एक गुण बाया करून येऊन देतो, पण बाया एक गुण पाणी करून नाही ठेवत आम्हाला। आम्ही उपास राहतो, एक टाइम बोरिंगचं पाणी पितो, संडास जवळ आहे, बोरिंग जवळ आहे, एक टाइम पाणी नाही भेटत तर बोरिंगचं पाणी पितो आम्ही। तर काय करायचं, ते बेमार येऊन आम्ही नेलं तर पावसाळा आल्यावर नळ चालू करायचं, आमचे जीव तो वाचणार। हा लोकांचं दारोदारी हिंडा लागते, लहान लहान लेकरं धरून बाहेर गावाला कामाला जातो आम्ही। पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं। प्रशासन हाय हाय, प्रशासन हाय हाय, प्रशासन हाय हाय, प्रशासन जाना हो त्यांचा देश हो। कुठलंही काम करताना संघटन महत्वाचं असतं आणि हे संघटन इथे आपल्या निदर्शनास दिसत आहे। प्रशासन केवळ एका व्यक्तीमुळे नाही होत, प्रशासनामध्ये अनेक अधिकारी आहेत, सर्वांनी मिळून निर्णय घ्यायला हवा आहे। पाण्याचा प्रश्न म्हणजे पाणी म्हणजे जीवन, थोडं जरी त्याला उशीर लागला पाण्याचा ग्लास जवळ यायला तर माणसाचा जीव जातो। असं हे जीवन अमृतासारखं असणारं पाणी गेल्या 5 वर्षापासून यांना फक्त फुटबॉल सारखं झुलवलं जात आहे। जो पेंडुलम असतं त्याप्रमाणे झुलवलं जात आहे की 4 दिवसांनी द्या तुमचं काम होईल, 5 दिवसांनी काम होईल, पाईपचा ट्रक आला की तुमचं काम होईल, पण ट्रक येतो आणि ट्रक खाली होऊन कधीच निघून जातो। गरीब वस्ती आहे म्हणून गरीब वस्तीचा आवाज उठवायचा कधी? मग सगळ्यांकडे पाणी जातं, या वस्तीमध्ये पाणी का नाही येत? गरीब वस्ती आहे म्हणूनच त्यांना एक खंबीर असं नेतृत्व मिळालं, म्हणून त्यांनी आज हे आंदोलन छेडलं आहे। कित्येक दिवसापासून ते म्हणतायत की आम्हाला आंदोलन करायचंय,
पण शांतीने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो पूर्णत्वास नेला गेला नाही. म्हणून आज एक मजबुरी म्हणून या माझ्या महिला, माझ्या मैत्रिणी, माझ्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यावर हा एक प्रसंग ओढवला आहे की त्यांनाही त्यांचे मुलं बाळं पाणी मागतात, कामावर जातात, त्या येतं पाणी तर कमीपेक्षाही बारीक झाले ते 2-2 तास लागतात एक गुंड भरण्यासाठी. तर त्यांनी काय करायचं, थेंब थेंब पाणी जमा करून त्यांनी कसं जीवन जगायचं यासाठी केलेलं हे आंदोलन आहे. हे आंदोलन शांततेनेच होणार आहे. सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाच जाणार आहे. जोपर्यंत प्रशासन लेखी पत्र देणार नाही की आम्ही या दिवशीपर्यंत या वस्तीला पाणी मिळेल, तोपर्यंत आम्ही असं पत्र मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवू. बरोबर आहे ना? त्याचबरोबर दरवर्षी 2 वर्ष झाले द्वारका नगरीमध्ये पूरग्रस्त नैसर्गिक पूर येतो आहे. राष्ट्रवादी नगर, द्वारका नगरी येथे नैसर्गिक पूर येतो आहे. फक्त पाणी बॅक मारत आहे, त्यामुळे हा पूर येतोय. त्यासाठी फक्त एक नाला जो व्यवस्थित करायचा आहे, त्यामुळे हा प्रश्न सुटणार आहे. कित्येक घरांमध्ये पाणी जातं, कुणाच्या घरी बाळंतीण बाई असते, कुणाच्या घरी छोटे छोटे मुलं असतात. त्यांनी जेव्हा घरात पाणी घुसतं तेव्हा करायचं काय? घरं खाली करायचे. ही कुठली पद्धत आहे की 25-25, 40-40 वर्षापासून राहणाऱ्या नागरिकांना घर खाली करायला सांगता तुम्ही? पावसाळ्यामध्ये घर खाली करणं हे चुकीचं आहे. बरोबर आहे ना? घर सोडून जातं का कोणी? प्रत्येकाला आपलं घर प्रिय असतं, पावसाळा असो का काही असो. एक दिवस सुद्धा आपला मुलगा जर घरी लवकर पोहोचला नाही तर त्याला वाटतं मी घरी कधी जातो आणि कधी नाही. असं स्वर्गप्रिय असणारं हा घर खाली करायला सांगतं. हे प्रशासनाचं कुठेतरी चूक आहे. तर प्रशासनाने या दोन्ही प्रश्नांकडे जातीने लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर नव्हे तर येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये प्रत्येक घरामध्ये पाण्याची धार दिसलीच पाहिजे. हे अमृत सगळ्यांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. आणि असं आव्हान करते मी प्रशासनाला की प्रशासनाने आपण कुचकामी आहोत असं दाखवू नये. तर येत्या 8 दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरात पाणी गेलंच पाहिजे. आज सुमित्र नगर बस्ती ने आंदोलन किया. 5 साल पहले अमृत पाइपलाइन बिछाया, 3 साल पहले अमृत पानी पुरवठा का उद्घाटन किए, लेकिन हमारे नागरिक को एक बूंद पानी नहीं मिला. पानी कल अधिकारी आए थे महानगर पालिका के, पूरे वार्ड में घूमे, एक बूंद पानी नहीं. लोग चिल्ला रहे थे. आखिरी इसी हमारे गरीब जनता ने रास्ते पे आई. रास्ते पे गरीब जनता आई. महानगर पालिका ने आज बताया कि हम 10 दिन के अंदर पानी देंगे करके. इसी तरह राष्ट्रवादी नगर, द्वारका नगरी, वानखेड़ेवाड़ी में लोगों को नोटिस दिए कि मकान खाली करो. ऐसा प्रशासन है? जो लोग 30 साल से रहते हैं उनके घर पे बरसात का पानी घुसता है, वो लोगों को आप नोटिस देंगे घर खाली करो करके? जब कल हम महानगर पालिका के आयुक्त साहब को मिले तब उन्होंने बताया कि हमारी गलती हो गई करके. लोग दहशत में आ गए, लेडीज डर रहे, रो रहे कि हमको मकान खाली करो करके नोटिस दिए. आज दोनों विषय के बारे में महानगर पालिका ने उत्तर दिया और आने वाले 10 दिन में सुमित्र नगर बस्ती को पानी देने का निर्णय लिया. इसलिए मैं धन्यवाद देना चाहता हूँ. इसके आगे में कोई तीव्र आंदोलन अगर 10 दिन में ये मांगे अगर पूरी नहीं होती है, 10 दिन में आमच्या मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची 10 दिन में अभी हमारा छोटा भाई बता रहा है, 10 दिन में अगर मांगनी मान्य नहीं हुई हम छोड़ेंगे नहीं. इससे भी तीव्र आंदोलन. ये तो रास्ता रोको था. महानगर पालिका में जाके महानगर पालिका को हम लॉक लगाएंगे, महानगर पालिका के दरवाजे पे आंदोलन करेंगे और वो आंदोलन हमारा आमरण उपोषण रहेगा. इसलिए